मी रुचा. आपलं नाशिक तुम्ही बघताय आणि अंतरंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा एपिसोड खूप खास असणार आहे बरं का, कारण की एका खास कलाकाराशी आज आपण गप्पा मारणार आहोत. तुमच्याकडे वर्तमानपत्र येत असेल ना, त्याचं तुम्ही काय करता हो? फक्त वाचत असाल है ना. फार तर फार जे पूर्वीच्या काळी वह्या पुस्तकांना कव्हर घालण्यासाठी त्याचा वापर व्हायचा, किंवा मग पार्सल आणणे करण्यासाठी त्याचा वापर व्हायचा. पण याच्या पलीकडे जाऊन कलाकार बरोबर त्या गोष्टीतनं काहीतरी शोधत असतो. आणि असाच आजचा आपला कलाकार आहे की ज्यांनी पेपरचा इतका छान उपयोग केलेला आहे ना की बस, त्यांना पेपर क्वीन असं म्हणलं तरी चालणार आहे. कारण की या साध्या वर्तमानपत्रापासून एक वेगळीच कला त्यांनी आत्मसात केलेली आहे. ते सगळ्यांना शिकवतात सुद्धा, आणि खूप सुंदर सुंदर आर्टिकल ते या पेपरपासून बनवतात. सो आजच्या अंतरंगमध्ये आज गप्पा मारणार आहोत नाशिकच्या प्रख्यात आर्टिस्ट मीना पाटणकर यांच्याशी. नमस्कार मॅडम. नमस्कार. कशा आहात? एकदम छान आहे. तू कशी आहेस? मी पण एकदम झकास. सो जशी मी सुरुवात केलेली आहे तसं पेपर क्वीन तुम्ही आहात. पेपरला फार मोठी उपमा दिली आहेस. थँक्यू. पण खूप सुंदर सुंदर आर्टिकल तुम्ही या पेपर पासून बनवतात. सो सगळ्यात पहिला प्रश्न माझा हाच असणार आहे की पेपर पासून असं काहीतरी वेगळं बनवावं, असं तुम्हाला कधी वाटलं? कशी सुरुवात झाली या प्रवासाला? सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्या टीमचं आणि चॅनलचे मनापासून धन्यवाद. मला इथे बोलवलं तुम्ही. सो आता माझ्या प्रश्नाचं उत्तर देते. ॲक्च्युली काय झालं, जेव्हा मुली मोठ्या झाल्या माझ्या आणि बाहेर गेल्या ॲक्च्युली शिकण्याच्या निमित्ताने, तेव्हा प्रचंड वेळ होता आणि काय करावं काही कळत नव्हतं. तर त्यावेळेला एक अर्थात हे सगळं यूट्यूबवरती खूप जास्त प्रमाणात आहे केलेलं. कदाचित आपल्या इथे म्हणजे नवीन असेल हे आर्ट, पण आर्ट खूप जुनं आहे. तर यूट्यूबवरती मी एक व्हिडिओ बघितला होता छोटा, आणि तेव्हा मी म्हटलं की हे छान आहे करायला, कारण रोज पेपर घरात येतो आणि अक्षरशः 2 तासांनी सगळ्या घरातल्या लोकांचं वाचून झाला की बाहेर म्हणजे तो रद्दीमध्ये जातो. तर याच्यापासून आपण काहीतरी ते व्हिडिओमध्ये बघितलं, म्हटलं हा आपल्याला छंद जर आवडलं मला ते, तर हा जर केला तर उत्तम आहे, कारण कमी बजेटमध्ये आणि रोजच्या रोज सप्लाय आहे तुमच्याकडे, नाही का. तर तेव्हा मी खरं म्हणजे हे करायला लागले. साधारण किती वर्ष? 14-15 वर्ष तरी झाली असतील. आणि मग या पेपर पासून बनवलेलं पहिलं आर्टिकल? अगदी छोटं एक म्हणजे मी कोस्टर्स म्हणलंच तरी चालेल. अच्छा. हां, कारण म्हणजे पेपरची ट्यूब कशी बनवायची आणि नंतर तो रोल करायचा, ही गोष्ट सगळ्यात आधी महत्त्वाची होती, जी मी करायला शिकले. आणि मुळात ट्यूब बनवणं इट सेल्फ इज अ प्रॅक्टिस. तर ते पहिल्यांदा शिकले. पण त्याचं पण एक खास कौशल्य आहे ना, टेक्निक आहे. बारीक पासून तर मोठ्यापर्यंत हो तुम्ही ते हो, बनवतात. त्या बनवतात. आणि मग त्याच्यापासून बाकीचे सगळे आणि मग articles. त्याच्यापासून आर्टिकल्स, कारण हे त्याचं लिमिटेशन्स आहेत बनवायला. पेपर मेशे वेगळं आहे आणि पेपरच्या ट्यूब्स बनवून त्याच्यापासून, तर लिमिटेशन्स प्रत्येक आर्टला आहेत. पण त्या ट्यूब्स बनवणं हे सगळ्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट होती. जेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही तयार होता, त्याच्यानंतर पुढची पायरी येते की तुम्हाला काय बनवायचं. म्हणजे यांचे गुरु YouTube आहेत. अगदी नक्कीच, दुसरे कोणी नाही आहेत. बघून बघून तुम्ही बघूनच शिकलेला आहात मी आणि त्यामध्ये शिकले. मास्टरी तुम्ही मिळवली. त्याच्यामध्ये असं होतं की यूट्यूबवरती छोटे छोटे व्हिडिओज असतात आणि सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर केलेल्या नसतात त्याच्यामध्ये. बरोबर. तर म्हणजे बारीक सारीक त्यातले जे बारकावे असतात ते यूट्यूबमध्ये कळत नाहीत. ते तर सगळे प्रॅक्टिस करूनच आत्मसात करायला लागतात, जे मला करायला अर्थात खूप वेळ लागला, कष्ट पण लागले. त्या मानाने माझ्या स्टुडंट्सना ते सगळं रेडीमेड मिळतं. मग मला एक सांगा की काय काय बनवता तुम्ही यामध्ये? आता हा फारच अवघड पण आणि सोपा पण प्रश्न आहे, कारण अनेको वस्तू असं मी म्हणेन. म्हणजे अगदी छोट्याशा डब्या, मग त्या डब्या जरी बनवल्या त्याचे अनंत उपयोग असतात. तीच डबी तुम्ही वेगळ्या शेपमध्ये जर केली तर त्याची कोयरी होते. त्याच्यानंतर ज्वेलरी ठेवायला त्याचा बॉक्स होतो. कोस्टर्स होतात. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या, किंवा त्याच्यावरती जर रंगवलं, लहान मुलांच्यासाठी स्माइली करा किंवा इतर काही, आता लेडी बग आहे, असं तुम्ही जर काही केलं तर ती त्यांच्यासाठी खेळणी होती. म्हणजे अगदी छोट्यात छोटं आर्टिकल इथपासनं तुम्ही अनेक गोष्टी, ते परड्या, टोपल्या, बाहुल्या,
पर्सेस, डेकोरेटिव्ह अनेको गोष्टी तुम्ही याच्यापासून म्हणजे देर इज नो लिमिट. क्या बात आहे. तुम्ही जर का यांच्या घरी आलात ना तुम्हाला बघायला मिळेल की अरे बापरे या पेपर पासून काय काय बनवतात. माझ्या समोर एक मस्त झाड आहे. ते सगळं झाड जे आहे ते पेपर पासून बनवलेलं. फ्लॉवर पॉट आहे तो पेपर पासून बनवलेला आहे. आणि बाहुल्यांचा प्रवास तर एक वेगळी स्टोरी आहे. त्याकडे आपण येऊयात पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा अंतरंग आपलं नाशिक या चॅनलवर. नमस्कार. अंतरंग घेऊन आली आहे रुचा आपल्या नाशिक या चॅनलवरती आणि आज आपण गप्पा मारतो आहे मीना पाटणकर यांच्याशी, ज्या मस्तपैकी पेपर पासून वेगवेगळे आर्टिकल्स बनवतात. पेपरचे खूप आर्टिकल्स तुम्ही छान छान बनवतात. या प्रवासामध्ये लक्षवेधी ठरल्या त्या तुमच्या पेपरच्या बाहुल्या. सो त्याची सुरुवात कशी झाली? अशीच यूट्यूब, गुरु यूट्यूबच प्रत्येक गोष्टीसाठी. जेव्हा एक ठराविक काळापर्यंत माझी मास्टरी आली असं मला वाटलं स्वतःला, की अरे आता ह्या ट्यूब्स आपण छान बनवतोय, त्याच्यापासून कॉईल्स छान बनवतोय, आता काहीतरी आणखीन त्याच्या पुढची पायरी. त्या बाहुल्या भयंकर अट्रॅक्टिव्ह होत्या. म्हणजे त्या मला अनेक दिवसापासून खुणावत होत्या, पण असं भीती वाटत होती हे करता येईल का नाही, करता येईल का नाही. पण समहाऊ मी गेले त्याच्यामध्ये, वेळ लागला अर्थात शिकायला आणि मग शिकल्यानंतर मी त्याच्यामध्ये काही एक्सप्लोअर केल्या गोष्टी. म्हणजे ॲस्पेशली त्यांची डोक्याचे फॉर्म्स किंवा पगड्या मला ते इंडियन फॉर्ममध्ये पण आणायच्या होत्या. मला त्या वेस्टर्न फॉर्ममध्ये म्हणजे ब्रिटिश स्टाईलनी मला त्या करायच्या होत्या. गोऱ्या दिसणाऱ्या पर्सेस, फ्रॉक्स वगैरे घातलेल्या. आणि वारली म्हणजे जे माझं मूळ आहे, मी भयंकर वारली, बेसिकली आय एम अ वारली आर्टिस्ट. मी तिथपासनं माझी आर्टला सुरुवात झाली ती वारली आर्ट. तर मला त्या तशा पण करायच्या होत्या. म्हणजे मग मला त्यांना डोक्यावर टोपल्या वगैरे अमुक तमुक ठेवायचं होतं. त्या कामकरी आहेत त्यांना फ्रॉक्स घालायचं म्हणजे परकर घालायचे होते, जे मी वेगळ्या वेगळ्या ह्याच्याने मी करायला सुरुवात केली. आणि अशा पद्धतीने ते हळूहळू मी डेव्हलप केलं खरं सांगायचं तर. आता मी खूप करते. मॅमची आणि माझी ओळख झाली ते पेपरच्या दृष्टीने आमची ओळख झाली. पण त्याच्यानंतर मला असं कळलं की अरे बापरे खूप पैलू आहेत अजून तर. सो अजून खूप साऱ्या कला तुम्ही जोपासल्या आहेत, करतायत. सो आपल्या प्रेक्षकांनी सांगा की अजून काय काय करता पेपर आर्ट व्यतिरिक्त. सुरुवातीला मी म्हटलं तसं की वारली आर्टनी माझी सुरुवात झाली. त्यावेळेला हेच कारण हेच की कोणी मुलं घरामध्ये नाहीत, त्यामुळे भरपूर वेळ आहे. तर प्रवास असा सुरू झाला की 1,000 रुपये माझ्याकडे मी इन्व्हेस्ट करायला होते. तर मी दुकानात गेले आणि 1,000 रुपयामध्ये मला आठवत आहे, मी 1,000 आणि माझी पार्टनर होती, माझी बहीण करायची त्यावेळेला माझ्याबरोबर. आम्ही दोघींनी मिळून 1 आणि 1,000 असे 2,000मध्ये आम्हाला त्यावेळेला 10 कापडं आणता आली साऊथ कॉटनची. आणि आम्ही त्या 10 मटेरियल्स म्हणजे 2.5 मीटरचे कुर्त्याचे पीसेस त्याच्यावरती आम्ही पेंटिंग केलं. हां, म्हणजे ही सुरुवात झाली. आणि आमच्याच मैत्रिणींना आम्ही बोलवलं की या बघायला. तर त्या जेव्हा आल्या तेव्हा ते आम्ही 10 त्यांच्यासमोर दाखवली. आणि विश्वास म्हणजे असा एक कॉन्फिडन्स अशाने वाढला की ती 2 दिवसामध्ये ज्या कोणी आमच्या मैत्रिणी आमच्याकडे ते बघायला आल्या तर ती सगळी 10च्या 10 त्यांनी घेतली. आणि त्याच्यानंतर असं झालं की कॉन्फिडन्स वाढला आणि इन्व्हेस्ट करायचे नव्हते पण आमच्याकडे पैसे आले. मग त्याच्यानंतर जी सुरुवात झाली ते आम्ही खूप एक्झिबिशन्स केली त्याच्यानंतर. आणि एक पुण्याला केली, मुंबईला केली, सगळीकडे आम्ही एक्झिबिशन्स केली. आणि म्हणजे 350-400 कुर्तीज आम्ही त्यावेळेला बनवायचो मुंबईला. म्हणजे तो मोठा व्यवसाय सुरू झाला. मुंबईला जा, होलसेलनी खरेदी करा. आणि मग त्याच्यावरती बरं त्याच्यामध्ये आम्हाला असं हवं असायचं की एक डिझाईन आम्ही रिपीट करणार नाही. मग ते 3-4 व्हरायटीजमध्ये आम्ही मटेरियल पण घ्यायला सुरुवात केली. आम्ही रेडीमेड कुर्तीज पण शिवून घेऊन त्याचंही करायला सुरुवात केली. तर जनरली आमच्याकडे जर तू 100 कुर्तीज बघितल्यास तर 100 कुर्तीज वेगळ्या असायच्या. ते एक डिझाईन सहसा आम्ही कधीच रिपीट केलं नाही. त्याचं कारण पण असं होतं की वारलीमध्ये करायला प्रचंड आहे. आणि इतकी सवय झाली होती की एक कुर्ता समोर मांडायचा आणि यू जस्ट गो ऑन, जसं सुचेल तसं त्याच्यावरती आम्ही करत जायचो अशा पद्धतीने. त्याच्यानंतर पुढचा एक टप्पा एकदा असा गाठला की
माझे मिस्टर तेव्हा आर्किटेक्ट होते आणि ते वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांना बोलवायचे ऑडिट करता, तर तसे ते किंवा सेटअप करता, तर तसे ते चेन्नईला जायचे होते. तर काय माहिती नाही, आणि वन फाईन मॉर्निंग त्यांनी मला विचारलं, मीना मी तुझ्यासाठी साड्या घेऊन येऊ का? आणि म्हणजे मला काय वाटलं, हां छान, वा वा, आणखी नल्लीच्या साड्या, तू जातोच आहेस तर म्हणजे मला नेसायला, असं मला वाटलं. तर तो म्हणला की तू फार चुकीचा अर्थ घेतेयस, मला तू पेंटिंग करणार आहेस का आणि त्याच्यासाठी मी साड्या आणू का, असं मला तुला विचार. हा म्हणजे मी तुझ्यासाठी आणीन, पण मला आत्ता विचारायचं आहे ते तू पेंटिंगसाठी मी आणू का. तर खरं सांगायचं तर असं धडधडा लागलं की नल्ली महाग साड्या असतात, प्युअर सिल्क. आणि एक ते म्हणाले तसं ते अगदी बरोबर आहे की दुसऱ्या कुठल्या साड्यांच्यावरती करायला वेळ तेवढाच लागणार, बरोबर आहे की नाही. आणि इट शुड लुक ऑल्सो एक्सपेन्सिव्ह. तर आम्ही कुठल्या इतर साड्यांवरती कधी केलंच नाही, त्यामुळे कायम वी प्रिफर प्युअर सिल्क, कारण ती तेवढी रिच दिसली पण पाहिजे. करायला कष्ट खूप, लोकांना पैसे खर्च करायला लागणारच जर खरेदी केली तर, मग ती त्यांना तेवढ्या ह्याच्यामध्ये घालता पण आली पाहिजे, नाही का. तर आम्ही कायम, म्हणजे मी नल्ली सिल्कशिवाय दुसऱ्या कुठल्याही सिल्कवरती मी केल्या नाही. तर मग ते सिल्कच्या साड्या आम्ही आणू का. तर संध्याकाळी त्यांची होती म्हणजे ट्रेन, तर मी जायच्या आधी तुझं उत्तर दे मला. तर मला कळलं नाही काय करावं, बट आय सेड की ठीक आहे घेऊन ये. आणि इट वॉज इतकं अनएक्सपेक्टेड होतं की परत येताना म्हणजे 2 दिवसांनी त्यांनी 12 साड्या आणल्या. आणि प्रेशर नंतर सुरू झालं की माय गॉड, 12 प्युअर सिल्कच्या साड्या माझ्या डोक्यावर येऊन पडल्या आहेत आणि आता मी काय करू ह्याचं. सो पण आहे ठीक आहे, मी एक साडी करायला सुरुवात केली, मग एक, दुसरी, तिसरी, असं करता करता त्या 12 आम्ही कंप्लीट केल्या साधारण 3 महिन्यामध्ये. आणि मग करायचं काय, कारण अर्धवट नंबर होता. त्या 12 साड्यांचं मी एक्झिबिशन करू शकत नव्हते, कारण लोकांना व्हरायटी लागते आणि मी तर काही वापरू शकत नाही 12 वारलीच्या साड्या. तर करूयात काय. आणि दे वेर ऑल रिअली एक्सपेन्सिव्ह. आणि डोक्यात मग प्रचंड डिझाईन्स होती, विचार होते की इथे थांबून उपयोग नाही. मग नल्ली मुंबईला आहे, सेम ब्रँड. आम्ही मुंबईला गेलो आणि आणखीन 13 साड्या आणल्या आणि 25 साड्या झाल्या. मग काही दुपट्टे केले आणि प्युअर सिल्कचे. अशा पद्धतीने आम्ही एक 25 साड्या. आणि परत ॲज आय सेड, प्रत्येक साडी वेगळी, एकही डिझाईन रिपीट नव्हतं त्याच्यावरती. आणि अशा तऱ्हेने आम्ही 25 साड्या आणि याचं काही दुपट्टे असं एक्झिबिशन केलं सोलो. सगळा सेटअप माझ्या नवऱ्याने मला करून दिला, कारण आर्किटेक्ट होते ते. सो ही हॅड दॅट विजन, संपूर्ण सेटअप. आणि आम्ही खूप लोकांना इन्व्हाइट केलं की तुम्ही बघायला या. आणि खूप लोक आले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की त्या 25 पैकी 12-13 साड्या आमच्या सेल झाल्या एका स्ट्रोकमध्ये. दुपट्टे सेल झाले, साड्या सेल झाल्या, म्हणजे कमालच वाटली ती. आणि देअर वॉज वन पर्सन, एक दुकानदार नाशिकमधलेच, प्रतीक यश, ते आले होते बघायला आवर्जून. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना कळलं, आम्ही त्यांना इन्व्हाइटही केलेलं नव्हतं, ते आले होते. आणि मग नंतर ते आम्हाला अप्रोच झाले आणि आमच्या ज्या 8 साड्या उरल्या होत्या त्या त्यांनी घेऊन टाकल्या त्यांच्या दुकानाकरता. आणि शिवाय आम्हाला त्यांनी, म्हणजे त्यांना 12 हव्या होत्या, 5-6 साड्या त्यांनी दिल्या की ह्या पण करून द्या, सो दॅट माझ्या दुकानातही व्हरायटी असली पाहिजे. तर त्या म्हणजे अशा तऱ्हेने त्यातलं तर आमचं काही उरलं नाही, काही नुकसान झालं नाही. अर्थात त्याच्यानंतर ऑर्डर्स येत गेल्या, आम्ही साड्या करत गेले, इतर गोष्टी करत गेले. लग्नाच्या ऑर्डर्स असायच्या, वेगळं काहीतरी, बेडशीट्स आहेत, अमुक आहे. वारलीपासून प्रवास सुरू झाला. आणि त्याच्यानंतर आता मी मधुबनी, गोंड पेंटिंग तर मला अतिशय आवडतात. गोंड पेंटिंग्स करायला सुरुवात केली, वेगळे वेगळे आर्टिकल्स करायला सुरुवात केली. त्याच्याबरोबर पेपरही सुरू केला. आणि अनेक गोष्टी करते मी, लिपन करते, गोंड, मधुबनी, पिचवाई, फड पेंटिंग. म्हणजे मला ॲक्च्युली रस आहे तो इंडियन आर्ट फॉर्म्समध्ये, इंडियन फोक आर्टमध्ये मला विशेष कलमकारी आहे. तर हे सगळे फॉर्म्स आता मी करते.
आणि मोठ्या प्रमाणावर करते, शिकवते सुद्धा. क्या बात आहे, क्या बात आहे. तर मग मला एक सांगा की एवढे छान छान आर्टिकल्स तुम्ही करता, पेपरच्याही तुम्ही वस्तू हो. करत असाल आणि त्या पण तुम्ही सेल करत असाल. हो. पण मग हां. त्याच्यामध्ये तुम्हाला काही असा वेगळा एक्सपिरियन्स आला का की तुम्ही कष्ट तर आहेत पण मग तेवढा तुमच्या एक्सपेक्टेड प्राइसला त्या विकल्या जातात का? खूप चांगला प्रश्न विचारलास तू. मला तेच सांगायचं आहे की पेपर हा अजून सेलिब्रेटेड नाही आहे आर्ट फॉर्म. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कष्ट खूप आहेत. खरंच जास्त कष्ट आहेत. म्हणजे पेंटिंग आता मी दोन्ही करते त्यामुळे मला माहिती आहे. ऑफकोर्स पेंटिंग करताना पण खूप कष्ट आहेत आणि चुकीला माफी नाही आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे ना. पण ह्याच्यामध्ये थोडं लिबरल आहे की ते परत तुम्ही पेपरपासून करू शकता वगैरे, पण वेळ जास्त लागतो. आणि एक्सपिरियन्स म्हणजे क्लासिक एक एक्सपिरियन्स होता, खरंच क्लासिक होता. एक बाई मला अप्रोच झाल्या आणि त्यांना बाहुल्या खूप आवडल्या होत्या. त्या म्हणाल्या की त्यांनी बॅकग्राऊंड तयार केली माझ्याकडे की मला अशा 25 बाहुल्या हव्या आहेत आणि मी परदेशात जाणार आहे काहीतरी कारणासाठी आणि मला तिथे त्या सगळ्या लोकांना त्या बाहुल्या द्यायच्यात आपला इंडियन फॉर्म म्हणून किंवा हे म्हणून युनिक काहीतरी. तर खूप बॅकग्राऊंड वगैरे छान तयार केली. मी पण तयार म्हणलं ठीक आहे मी देईन करून. मला एक निदान महिना 1.5 महिना जर वेळ असेल मध्ये तर मी तुम्हाला तेवढ्या बाहुल्या करून देईन, वेळ लागतो कारण. तर ते सगळं बोलणं झालं. मग त्यांनी विचारलं की तुमचे चार्जेस काय आहेत. तर मी त्यांना चार्जेस सांगितले माझे आणि ते ऐकल्यानंतर त्या बाई मला म्हणाल्या, मी त्यांना ओळखते, श्रीमंत बाई आहेत आणि त्या मला नंतर म्हणाल्या की मॅडम पेपरचंच तर आहे. म्हणजे इट वॉज सो इन्सल्टिंग, हर्टिंग, इन्सल्टिंग. मला भयंकर मी इन्सल्ट झाल्यासारखं. अरे मी ते पण आय डोंट नो म्हणजे व्हॉट आय डिड वॉज रॉंग ऑर राईट. पण त्या क्षणी जे मला वाटलं ते मी त्यांना बोलले. मी म्हणलं मॅडम तुमच्याकडे येतो का पेपर रोज. व्हेरी पीसफुली, व्हेरी काम. तुमच्याकडे पेपर येत असेल ना. ऑफकोर्स येतो, म्हणूनच मला त्यांची किंमत माहिती आहे. बरोबर आहे ना. सर की तुमच्याकडे जर पेपर येतो, यूट्यूब आहे, व्हाय डोंट यू मेक युअर ओन डॉल्स. तुम्ही स्वतःच बनवा ना, मी नाही देऊ शकत तुम्हाला. रिॲक्शन शी वॉज नॉट एक्सपेक्टिंग दिस. आणि मला तेच वाटतं की एक्सप्लॉयटेशन जे आहे की मी हॉबी म्हणून करत होते म्हणून आय कुड अफोर्ड टू से दॅट. पण असं नसतं नेहमी. मी हे हॉबी म्हणून सुरू केलं, मी माझ्या पेसनी करते, पण आम्ही अनेक आर्टिस्ट जे आहेत जे व्यवसाय करतात आणि त्यातनं त्यांचं सगळं कुटुंब आणि हे त्या अर्निंग्सवरती अवलंबून असतं. माझ्या जागी कदाचित एखादी दुसरी आर्टिस्ट असती तर त्यांना वाटलं असतं की ठीक आहे 25ची मला ऑर्डर तर मिळते ना, तर मी हे करून टाकेन. बरोबर आहे ना. तर हे म्हणजे मला ह्या गोष्टीचं नेहमी वाईट वाटतं. तुम्ही डॉक्टरकडे जाता त्यांना विचारता का, किंवा एखाद्या त्याच्यापेक्षा जास्त मी म्हणते मॉलमध्ये जाता जिथे टॅग लावलेले असतात, त्या टॅगला तुम्ही म्हणजे हुशार की नाही की अमक्या अमक्या मॉलमध्ये मी ही वस्तू खरेदी केली आणि इतक्या इतक्या किमतीला खरेदी केली. पण कोथिंबिरीच्या जोडीसाठी तुम्ही तिच्याशी बार्गेन करता. हे उदाहरण मला नेहमी म्हणजे वाईट वाटतं मला या गोष्टी. नाही खरंच आहे. आपल्याकडे काय आहे की कलेला खूप अप्रिसिएशन मिळतं, पण त्या कलेमागचे कष्ट कोणालाच दिसत नाही. आज हे पेपर आर्ट आहे, आपल्याकडे पेपर रोज येतो, पण आपण अशा आर्टिकल्स बनवतोय का? नाही बनवते. म्हणजे राईट फ्रॉम ते पेपर आल्यानंतर ते व्यवस्थित कलेक्ट करा, ते कापा, ट्यूब्स बनवा आणि मग ते आर्टिकल करा, रंगरंगोटीचा खर्चाचाच भाग आहे. पण याच्यामागे खूप वेळ जातो, खूप कष्ट लागतात. पण बऱ्याचदा आपल्यासारख्या लोकांना हे कष्ट दिसत नाही आणि आपण त्याची किंमत ठरवून मोकळी होतो. सो आपण त्या आर्टिस्टला तेवढा मान दिलाच पाहिजे. या पुढच्या गप्पा कंटिन्यू करूयात, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा अंतरंग, आपलं नाशिक या चॅनलवर. वेलकम बॅक अँड नमस्कार. मी आहे रुचा. अंतरंग तुम्ही बघता आहात आणि माझ्यासोबत आहे मीना पाटणकर ताई. आपलं नाशिकवर तुम्ही हे बघताय आणि आर्टिस्ट आहेत त्या आणि खूप छान छान असे आर्टिकल्स त्यांनी बनवलेले आहेत जे आपण लवकरच बघणार आहोत. पेपर क्वीन अशी मी त्यांना उपाधी दिलेली आहे, कारण की पेपरपासून खूप वस्तू त्या बनवतात की जे तुम्ही
कला त्यांच्याकडे आहेत. सो मला एक सांगा की एखादी पेपरची डॉल तुम्हाला बनवायची असेल तर किती वेळ लागतो साधारणतः त्याला? खरं खरं विचारशील तर मी एक डॉल ॲट अ टाइम बनवतच नाही. अच्छा. जास्तच बनवते. कारण काय आहे, एक स्टेज कंप्लीट झाल्याशिवाय तुम्हाला दुसरी स्टेज करता येत नाही. बरोबर आहे ना? तर त्यामुळे ती एक करायची, एक अर्धा तास, एका तासामध्ये, आणि नंतर दिवसभर काहीच करायचं नाही. ह्याच्यापेक्षा आय प्रिफर की मी 5-6 करीन. म्हणजे माझा दिवसातले 2-3 तास त्याच्यामध्ये जातील. नेक्स्ट डे मी त्याच्या पुढचं काम करीन सगळ्याचं एकदम. पण म्हणजे एका दिवसात कंप्लीट होते असं मी त्यामुळे म्हणणार नाही. ती स्टेज बाय स्टेज, म्हणजे तुम्ही एक गोष्ट केली की ती कंप्लीट सेटल होईपर्यंत, वाळेपर्यंत तुम्हाला पुढची गोष्ट करता येते. त्यामुळे प्रोसेस जरी 3-4 तासाची असली तरी ते करायला 3 दिवस लागतात. या आर्टिस्ट अशा आहेत की या टाइमशीर सगळं करतात आणि टाइमचं वाया घालवत नाही, वाया घालवत नाही आणि बरोबर वेळेचं नियोजन करून त्या सगळ्या गोष्टी करत असतात. सो तुम्ही याचे क्लासेस घेतात, वर्कशॉप्स घेतात? हो, घेते. मी वर्कशॉप्स घेते, क्लासेस घेते, माझ्या घरी घेते. कोणी बोलवलं, पण जरा थोडासा मोठा ग्रुप असेल तर त्यांच्यासाठी मला करायला काही प्रॉब्लेम. मला एक सांगा की या कलेच्या माध्यमातून तुम्हाला काय रेकग्निशन मिळाले आतापर्यंत? हां, तर पहिल्यांदा म्हणजे काही लोकांनी मला हे केलं, ॲप्रिशिएशन खूप मिळालं. लोकल लेवलवरती पण खूप मिळालं. जेव्हा काहीच करत नव्हते, अरे वा मीना तू बरंच चांगलं करायला लागलीस की आता. दिस वॉज द फर्स्ट रेकग्निशन. माझ्या घरातले लोक फक्त, म्हणजे तोपर्यंत मी जे करत होते ना ते फक्त माझ्या मुलींच्या ड्रेसवरती मी काहीतरी केलं असेल, पेंटिंग केलं असेल किंवा घरातल्या कुशन कवर्स केल्या असेल, इतकंच मर्यादित होतं. अनेक वर्ष, म्हणजे अराउंड मी जवळजवळ 45ची होईपर्यंत म्हणलंच तरी चालेल. त्याच्यानंतर मी जेव्हा करायला लागले, लोकांना ते दिसायला लागलं, माझी एक्झिबिशन्स, क्लासेस व्हायला लागले, तेव्हा तू बरंच करतेस हा मीना, म्हणजे तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा ॲप्रोचच बदलतो की अरे बरंच करते की मीना. हे एक असतं ना की तो काहीतरी थोडंसं वेगळं आहे. आणि आता मला खूप लोक ओळखायला लागलेत. ॲक्च्युली काय झालं, काही वर्षांपूर्वी का न्यूज चॅनलनी माझा इंटरव्ह्यू केला आणि तो जेव्हा आऊट झाला त्यावेळेला लोकांना थोडंसं कळलं की ही करते. त्याच्यानंतर काही ब्लॉग्स, काही यूट्यूब चॅनल्स, काही ब्लॉगर्सनी माझा घेतला. नाशिकमध्ये एक 2 ब्लॉगर्स आहेत, त्यांनी माझा इंटरव्ह्यू केला. अशा तऱ्हेने नुकताच रिसेंटली 4 महिन्यापूर्वी एक केला माझा इंटरव्ह्यू त्यांनी, आणि त्यांच्या ब्लॉगवरती त्यांनी तो अपलोड केला. तसं मला असं वाटतं की भारतामध्ये तो प्रसिद्ध असावा, कारण त्याला मला 7 मिलियन इतके व्ह्यूज होते. आणि खूप त्याच्यानंतर फोन आले, छान वाटलं अर्थातच. 7 मिलियन इज अ बिग नंबर अकॉर्डिंग टू मी. तर हा आत्ता ही लेटेस्ट एप्रिलमधली गोष्ट. आणि लगेच आता आपला इंटरव्ह्यू आपला आहे. येस, थँक्यू सो मच. पण मला ना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतोय की तसं पाहायला गेलं तर तुमची सेकंड इनिंग जी आहे हो, ती म्हणजे सेकंड इनिंग पासून तुम्ही करायला कलेमध्ये कमर्शियली करायला लागला किंवा करायला लागला. आपल्या बऱ्याचशा बायका असं असतात आणि त्यांना असं वाटतं की यार लग्न झालंय, मुलं झाली, आता काय करणार आहे पुढे, मला काय करता येणार आहे. सो अशा सगळ्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? एज इज जस्ट अ नंबर असं मी मानते. आता मी सिनियर सिटीजन आहेच, म्हणजे यू कॅन मेक आउट, आणि अजूनही माझा उत्साह कमी झालेला नाही आहे. मी भरपूर काम करते, भरपूर भटकते. मला त्याचीही खूप आवड आहे, ट्रिप्सला जाण्याची आणि काम. मुळामध्ये आता काय आहे, मी घरात एकटी असते. मुली माझ्या इथे नाशिकमध्ये कोणीच नाही आहे. तर सुरुवातीला म्हणजे माझ्यापेक्षा जास्त ॲक्च्युली इतरांना हा प्रश्न पडतो की तू करतेस काय दिवसभर. बरोबर आहे, काम कमी असतं, अमुक तू करतेस काय. बट मला हे त्यांना नक्की सांगायला आवडेल की कुठला तरी छंद हा अतिशय जवळचा सोबती आहे. ते तुम्ही स्वतःचं स्वतः करू शकता, स्वतःमध्ये रमू शकता त्याच्यामध्ये, आणि त्या छंदाच्या निमित्ताने तुमच्याकडे काही लोक येतात.
तुमच्या छंदाच्या निमित्ताने, आता मी क्लासेस घेते, माझ्याकडे ओघ येतो, मला कुठे जावं लागत नाही, बरोबर आहे ना. त्या निमित्ताने तुम्हाला मित्रमैत्रिणी मिळतात, नवीन ओळखी होतात, रेकग्निशन मिळतं. आणि रेकग्निशन ही अशी गोष्ट आहे ना की कुठल्याही वयामध्ये ती हवीशीच असते. का नको असेल? म्हणजे आता मी म्हातारी झाले, काय करायचं आहे असं कोणाला वाटतं का? म्हणजे उत्साहाने तुम्ही आणखीन करता ना, तर ते आहे. म्हणजे मला खूप मैत्रिणी मिळाल्या, खूप त्यानिमित्ताने ग्रुप्स झाले, मी वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागले. रेकग्निशन ही फार मोठी गोष्ट आहे आणि जी ॲक्च्युली मला नंतरच मिळाली. मी करायला लागले. करा, छंद आणि स्वतःमध्ये रमणं, कोणाची सोबत लागत नाही. आणि उरलेल्या वेळामध्ये तुमचं नियोजन असतं, मी फिरायला जाते, मी अमुक करीन, मी जेवायला जाईन बाहेर मैत्रिणींच्या बरोबर, ते सगळं तयार होतं. एक तुम्ही सुरुवात केली. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपल्या स्त्रियांना मी टाइम हा कधी मिळत नाही, पण तो काढावा लागतो. तो असा सहजासहजी तुम्हाला मिळत नसतो. आणि एका वयानंतर जर का तुम्हाला असं वाटत असेल की आता झाले, पोरांची शिक्षणं झालेली आहेत, सगळ्या जबाबदाऱ्या पार पडून झालेल्या आहेत, आता काय, तर तोच खरा क्षण आहे की जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करू शकता. जसं मॅडमनी सांगितलं की एखादा छंद आहे जो तुमचा सोबती होतो आणि ज्याच्यामध्ये तुम्ही रमता, तो असा एखादा छंद तुमच्याकडेही असायलाच पाहिजे. असाल माझं तरी नक्कीच शेअर करा. मॅम, इतक्या छान गप्पा तुम्ही आज मारलेल्या आहेत, खूप छान वाटलेलं आहे. सो थँक्यू सो मच की तुमच्यामुळे एक अजून वेगळे कलेबद्दल आम्हाला कळलेलं आहे आणि दिलखुलास आपल्या गप्पा झाल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आय एम शुअर की हा इंटरव्ह्यू तुम्ही एन्जॉय केला असेल. येस, डेफिनेटली खूप एन्जॉय केला, छान वाटलं. थँक्यू सो मच. एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा राहिलाय, तुमचे फ्युचर प्रोजेक्ट्स काय आहेत? अरे बापरे, हां, फ्युचर आता एक मोठी ॲक्च्युली काय आहे, माझं एक ऑनलाईन शॉप आहे. ओके. हां, इट्सी हा एक वर्ल्ड वाईड प्लॅटफॉर्म आहे आणि इट्सीवरती माझं पेंटिंगचं शॉप आहे. हां, माझं पेंटिंगचं शॉप आहे. त्यालाही आता 7-8 वर्ष झाली. कोलॅबोरेशनमध्ये मी आणि माझी मुलगी जी UK असते, तिचं आणि माझं दोघींचं मिळून हे शॉप आहे. ॲक्च्युली तिचंच इन्स्पिरेशन, आई मी तुझ्यासाठी हे करते. आणि त्याची सुद्धा एक स्टोरी, म्हणजे इट्स अ इंटरेस्टिंग स्टोरी. काय झालं, मी गोंड पेंटिंग करायला जेव्हा सुरुवात केली, मी दुसऱ्याची कॉपी करायची. खूप यूट्यूबला ह्याला त्याला जी चित्र मला सापडायची, मी ती कॉपी करत होते. आणि अर्थात नवरा माझा सगळ्याचा कोणाला दाखवणार, विवेक बगरे हे कसं झालंय ते. आफ्टर फ्यू डेज तो हां ठीक आहे, ओके असं म्हणाल. मी वैतागले, तू असं का म्हणतोस मला, मी एवढं चांगलं पेंटिंग करते. तेव्हा तो मला म्हणाला की मीना, दुसऱ्याची पेंटिंग्स कशाला मला दाखवतेस, तुझं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन काय. आणि मला खूप वाईट वाटलं होतं, फ्रँकली स्पीकिंग. मला खूप राग आला होता, मी करते याला काही किंमतच नाही आहे वगैरे असं. आणि पण देन आय रिअलाइज, माझ्या मुली पण मला दोघी जणी म्हणाल्या की वॉट बाबा इज सेइंग इज राईट, की तुझं क्रिएशन कर ना. मग माझी आली होती माझी मुलगी UK तर ती म्हणाली, आई आपण करूयात, आय विल हेल्प यू. ती पण चांगली आर्टिस्ट आहे, तर आय विल हेल्प यू. आणि त्याप्रमाणे तिने आणि मी, ती इथे महिनाभर होती तेव्हा विचार करून वेगळं काहीतरी, मग हा विषय घेऊयात का. मग असं व्हायचं की आम्ही रस्त्याने जाता जाता विज टू जस्ट ऑब्झर्व, म्हणजे तुम्हाला सवय लागते की अरे ही फ्रेम चांगली आहे, ह्याचा आपण गोंड करूयात, किंवा हे प्राणी कशा पोझिशनमध्ये उभे, हे आपण गोंडमध्ये आणू शकतो किंवा अमुक करू शकतो. असं आम्ही सुरुवात केली. आणि त्या सिटिंगला आम्ही 8 पेंटिंग्स केली, छोटी A4 साईजची, त्या दीड महिन्यामध्ये. ती जेव्हा इथे आलेली होती तेव्हा एक तेवढी. आणि मग त्याच्यानंतर ही तिला सुचलेली आयडिया आहे की आई मी ही पेंटिंग्ज आता इट्सीवर टाकते. शी ऑलरेडी हॅड अ शॉप ऑन इट्सी, ती ज्वेलरीमध्ये करते, खूप करते. आणि शिवाय शी इज अ ग्राफिक डिझायनर, तर तिचे ते म्हणजे शी हॅज 2-3 शॉप्स ऑन इट्सी. तर हे मी तुझं शॉप सुरू करते. म्हटलं मला काही त्यातलं कळत नाही. ती म्हणे ओके, आपण दोघी मिळून सुरू करूया, बाकीचं सगळं मी करेन, पेंटिंग्स पार्ट तू कर, इट्स युअर शॉप. एथनिक इंडियन बाय मीना असं माझ्या शॉपचं नाव आहे. यू कॅन सर्च ऑफकोर्स. काय नाव आहे? एथनिक इंडियन बाय मीना, वन वर्ड. तर त्याच्यावरती मी अपलोड. आणि रिसेंटली म्हणजे अगदी ही या आठवड्यातली घडामोड आहे की
की माझी 27 पेंटिंग्ज आहेत त्याच्यावरती अपलोडेड. आणि US मधनं मला आता एक मोठी ऑर्डर मिळालेली आहे की त्यांना A4 आणि A3 दोन्ही सायझेसमध्ये ती सगळी 27 पेंटिंग हवी आहे. Oh my God, किती छान, congratulations. येस, थँक्यू सो मच. म्हणजे ही आत्ताची लेटेस्ट. ऑफकोर्स ते सगळं काम आता माझं सुरू होईल. त्यामध्ये खूप खूप शुभेच्छा त्यासाठी. Yes. आणि तुमच्या डोक्यात काही ना काही छान छान प्लॅन सुरूच चालू असणार आहे असतं. फ्युचर प्रोजेक्टसाठी. तर ते आपल्यापर्यंत पोहोचवेलच Yes. आणि मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवेलच. त्या सगळ्या तुमच्या छान छान कामांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. Thank आपल्या you, नाशिकच्या आणि thank you. आपल्या सगळ्या नाशिककरांकडनं. आणि तुम्ही वारंवार एक उल्लेख करताय गोंड पेंटिंग. हां. गोंड म्हणजे डिंक वगैरे नाही, असं नाही, काही आहे का वेगळंच काही आहे? गोंड पेंटिंग म्हणजे मध्य प्रदेशातली एक गोंड जमात आहे. हां. आणि आपल्याकडे जसं वारली हे वारली लोक, तसे ते गोंड लोक, त्यांची ही स्टाईल ऑफ पेंटिंग. हां, ही स्टाईल ऑफ पेंटिंग त्यांची. माझ्याकडे आहेत पेंटिंग, मी तुम्हाला दाखवते. Yes, आणि मला शिकवा पण. येस, शुअर. So, आता मस्तपैकी आजचा एपिसोड झालेला आहे. खूप कलरफुल असा होता असं मला वाटतंय की दोन सतरंगी आणि अतरंगी कलाकार इथे बसलेले आहेत. ट्रू. Yes, आणि त्यामुळे खूप छान असा इंटरव्ह्यू झाला. तुझं एकदा खूप खूप आभार, खूप धन्यवाद की आज तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि छान गप्पा आपल्या झाल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सो कसा वाटला आजचा एपिसोड आम्हाला जरूर कळवा. आणि तुमच्यामध्ये सुद्धा अशा काही कला असतील ज्या तुम्हाला ते दाखवाव्याशा वाटत असतील तर खाली स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती तुम्ही मला मेसेज करू शकणार आहात किंवा आम्हाला तुम्ही ईमेल केला तरीही चालणार आहे. पुढच्या एपिसोडमध्ये अशाच काही व्यक्ती तितक्या वल्ली असतात ना, सो अशा व्यक्तींसह कलाकारांसह आपण भेटणार आहोत आपलं नाशिक या चॅनलवरच्या अंतरंग या कार्यक्रमात. मी आहे तुमचा तुमचा निरोप.